नमस्कार मित्रांनो, मी योगेश माने इग्नाइट अकॅडमी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो. मित्रो, असिस्टंट लोको पायलटच्या इंडियन रेल्वे कडून 5,696 वॅकन्सीज काढण्यात आलेल्या होत्या आणि या जेव्हा वॅकन्सीज आउट झाल्या एकच बवाल झाला सर्वीकडे. कारण कसं आहे की इंडियन रेल्वे मध्ये लोको पायलट ही अशी एक पोस्ट आहे की ज्याच्या वॅकन्सीज हा प्रचंड निघतात, प्रचंड वॅकन्सीज असतात. आज सुद्धा इंडियन रेल्वेमध्ये तसं जर बघितलं गेलं तर 20-25 हजार तरी वॅकन्सीज खाली असतील जर व्यवस्थित अनालिसिस केलं गेलं आणि वॅकन्सीज काढल्या गेल्या तर. आता या वॅकन्सीज आल्या होत्या 5 वर्ष अगोदर, राईट. म्हणजे 2018च्या वेळेस वॅकन्सीज आल्या, 2019च्या इलेक्शनच्या अगोदर, बिलकुल पंचवार्षिक नंतर गव्हर्नमेंट घेऊन आलं पुढच्या इलेक्शनच्या अगोदर. म्हणजे आता 24च्या इलेक्शनच्या अगोदर या वॅकन्सीज आल्या. होऊ शकतं की मार्च मध्ये आचारसंहिता लागेल. आणि वॅकन्सीज किती आल्या तर 5,696 फक्त, राईट. आता तसं आपल्याला वॅकन्सी जास्त पाहायची सवय नाही, पण इंडियन रेल्वे ही प्रचंड जास्त रिक्रुटमेंट देणार एक डिपार्टमेंट आहे, राईट. त्यामुळे जेवढ्या वॅकन्सीज पाहिजे तर त्या तेवढ्या आल्या नाही, किंवा जेवढ्या खाली आहेत तेवढ्या किती खूप खाली आहे. मग गव्हर्नमेंटनं असं का केलं, राईट. गव्हर्नमेंटला काढायच्याच नव्हत्या, इलेक्शन असतील म्हणून त्यांनी त्या वॅकन्सीज मे बी काढलेल्या असतील. तर याच्याबद्दल भरपूर ट्विटर कॅम्पेन चालू आहे, सगळीकडे विद्यार्थी व्यक्त होत आहेत. आपल्याला सुद्धा हे करायचं आहे, आपण सुद्धा व्यक्त व्हायचं आहे. जर शांत नाही बसून चालत, तुम्ही कुठल्या पक्षाचे आहे, कुठल्या पार्टीचे आहेत, काही दिवसापूर्वी थोडंसं बाजूला ठेवा. सध्या आपण एक विद्यार्थी आहोत, ऍस्पायरंट आहोत आणि आपल्याला या गोष्टींबद्दल सुद्धा आवाज उठवायला सुरुवात करायची आहे. आणि याच्यामध्ये भरपूर ठिकाणाहून विद्यार्थ्यांना मदत सुद्धा होते, राईट. त्यामुळं ट्विटरवर जा, सध्या हा ट्रेंडिंग हॅशटॅग आहे, राईट. रिट्वीट करा, तुमच्याकडून जेवढं करता येईल तेवढं करा, राईट. आम्हीही तुमच्या सोबत आहोत, आम्ही स्वतः सुद्धा याच्यासाठी प्रयत्न करतच आहोत, आपण सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करणार आहोत. क्लिअर. तर या वॅकन्सीज वाढून आता जवळपास 16,397. मी जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट आली तेव्हा सुद्धा म्हटलं की या वॅकन्सीज पूर्ण वाढायचे चान्सेस आहेत, कारण याच्यासाठी तयारी करणाऱ्यांची संख्या ही खूप जास्त असते, खूप जास्त असते. काही काही लोक तर स्पेसिफिकली याच जॉबसाठी तयारी करतात, राईट. त्यामुळे वेट करत आहेत ते लोक 4-4, 5-5 वर्षापासून वेट करतायत आणि हातातली आलेली आताची अपॉर्च्युनिटी गेली तर काय माहित, मोदीजी रिपीट झाले तर पुन्हा आणखीन 5 वर्षांनी ती वॅकन्सीज येईल, राईट. त्यामुळं आपल्याला या वॅकन्सीज बद्दलचं अवेअरनेस फैलवणं हे अत्यंत गरजेचं आहे. म्हणून हा व्हिडिओ मी त्या समर्थनार्थ घेऊन आलेलो आहे, राईट. आता याच्यामध्ये बघा, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन, ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशन हे लोको पायलट जे आहेत त्यांची ती असोसिएशन आहे. हे लेटर कोण लिहिलं तर केसी जेम्स, सेक्रेटरी जनरल ऑल इंडिया लोको रनिंग स्टाफ असोसिएशनचे. कुणाला लिहिलेलं आहे? चेअरमन सीईओ रेल भवन न्यू दिल्लीला, राईट. याच्यामध्ये आता त्यांनी काय म्हटलेलं आहे, इट सीन्स फ्रॉम द सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस, जी सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस आली 1/2024 issued by Railway Recruitment Board inviting application for the post of loco pilot. The advertisement vacancies is 5696, 5,696 only. In connection, this association wishes to point out that the existing vacancies on December 23 in loco running staff category stand 16,373. 16,373. A detailed list of sanction strength and vacancies attached here with. ते जाऊ द्या, डिटेल पुन्हा बघू क्लिअर कुठल्या झोन मध्ये काय आहे ते. अगेन्स्ट ओके 16,373 पोस्ट कॉलिंग द ऍप्लिकेशन रिक्रुटमेंट ऑफ 5,696 पोस्ट इज टोटली डिसअपॉइंटिंग. किती आहेत म्हणतोय ते डिसेंबर पर्यंत 16,373 आणि कितीची काढली तर 5,696 ची काढली. हे टोटली डिसअपॉइंटिंग आहे, राईट. त्यानंतर added to this crew review not been done by many zonal railway as a directed by railway board wide this letter, right. म्हणजे हे काय सांगतायत की बाबा रिव्ह्यू पण प्रॉपरली प्रत्येक रेल्वेने केलेला नाही. होऊ शकतं की याच्यापेक्षाही जास्त वॅकन्सीज असतील, राईट. हे जो आकडा आहे याच्यापेक्षाही प्रॉपर जर रिव्ह्यू केला गेला, प्रॉपर किती वॅकन्सीज आहेत ह्या जर काढल्या गेला तर याचा आकडा आणखीन सुद्धा जास्त असेल. Clear. A crew review is completed by zonal railway. The vacancy position will be increased further from. याच्यापेक्षाही जास्त वॅकन्सीज असू शकतात जर प्रॉपर रिव्ह्यू केला तर. भाऊ 16,373 न रिव्ह्यू करता एवढे दाखवते आणि तुम्ही काढताय किती, राईट.
तर पुढे काय म्हणतात ते, सच अ बिईंग पोझिशन प्रिव्हेलिंग द रेल्वे गिव्हिंग नोटिफिकेशन फॉर रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट लोको पायलट फॉर द पोस्ट विल detrimental to train operation will adversely affect the safety in a train. म्हणजे हे एवढ्या जर वॅकन्सी कमी काढत असाल तर लोक कमी असतील, जर सेफ्टी कोण इन्शुअर करेल, हे लोक जर 12-12 16-16 तास जर काम करत असतील, ओके, यांना कुठला हॉलिडे मिळत नसेल, आराम होत नसेल, तर यांची मेंटल स्थिती काय राहील की ते रेल्वे चालवतील, आणि त्यानंतर सेफ्टीचं काय काय इन्शुअर कराल तुम्ही. जेव्हा ओडिसामध्ये एक ऍक्सिडेंट झाला होता, मी मागे एक व्हिडिओ घेऊन आलो होतो, ओडिसामध्ये जो ऍक्सिडेंट झाला त्याची जी इन्क्वायरी झाली होती, डिपार्टमेंटल इन्क्वायरी, त्याच्यामध्ये हे निदर्शनास आलं होतं की रेल्वेकडे स्टाफ कमी आहे, तरी तुम्ही वॅकन्सीज काढत नाही. म्हणजे काय, फक्त टेकन फॉर ग्रँटेड आहे, राईट. म्हणजे तुम्हाला कळतंय की लोक तुम्हाला मतं देत आहेत, मग फंडामेंटल गोष्टींवर काम करायची गरजच नाही, जॉब द्यायची गरज नाही, कशाचीच गरज नाही, राईट. मनात आलेलं तसं चालू द्यायचं. क्लिअर. तर या गोष्टीबद्दल मग तुम्ही कुठल्याही पक्षाचे राहा, पण फंडामेंटल गोष्टींबद्दल प्रश्न विचारायला सुरुवात करणं हे प्रत्येकाचं एक कर्तव्य आहे. क्लिअर. त्यामुळे आता जर तुम्ही हा प्रश्न नाही उचलला तर मग हे पुन्हा आणखीन प्रॉब्लेम, राईट. त्यामुळे तुम्ही तुमचा स्वतःचा पहिले विचार करा आणि प्रश्न विचारायला सुरुवात करा. ओके. त्यानंतर बघा, ऑलरेडी क्रू आर ओव्हरबर्डन, लोक ओव्हरबर्डन आहे ड्यू टू शॉर्टेज ऑफ अ स्टाफ, दे आर बीइंग फोर्स टू वर्क मोर दॅन 12 to 20 hours ॲट अ स्ट्रेच. म्हणजे त्यांना फोर्स केलं जातं 12 ते 20 तास काम करायला. वीकली रेस्ट वेअर डिनाइड मॅसिव्हली, लिव्ह आर अनअवॉइडेबल, नेसेसरी वेअर डिनाइड. गरज जरी असेल तरी सुट्ट्यांचं त्यांना डिनाय केलं जातंय, एवढा लोड आहे, आणि तरीही तुम्ही वॅकन्सीज वाढवत नाही, राईट. हा इश्यू आता वाढत चाललाय, त्यामुळे पूर्ण चान्सेस आहेत की वॅकन्सीज वाढायच्या. विरोधक सुद्धा हा प्रश्न उचलतायत. त्याच्यासाठी मी एक राहुल गांधींचं ट्विट घेऊन आलोय. आता विरोधक आहेत म्हणून त्यांचं ट्विट घेऊन आलोय, काही पसंतीमुळे नाही. विरोधकातला सध्यातला अनडाउटेडली मोठा नेत्यापैकी एकच आहे, त्यामुळे किती पसंत करा न करा तरी त्यांनी ट्विट केलं. उलट तुम्ही त्यांच्या ट्विटला जाऊन रिट्वीट करा, काही करा, या ट्विटला जा. ओके. तर काय दिलेलं आहे त्यांनी, जब देश का हर तीसरा युवा बेरोजगार की शिकार है तब प्रधानमंत्री एक बार फिर उनके साथ बड़ा धोखा किया है, वो छोड़ दो, हमें इससे कोई मतलब नहीं. क्लियर. जहां रेलवे में लाखों पद खाली है, वहां 5 वर्ष के इंतजार के बाद मात्र 5,696 पदों की भर्ती, प्रतियोगी छात्रों के साथ अन्याय है. क्लियर. तर बाकी ही ट्वीट करतायत, आपल्याला पण याचा एक भाग बनायचा आहे आणि प्रयत्न करायचा आहे की आणखीन जास्तीत जास्त वॅकन्सीज वाढायच्या, चान्सेस पूर्ण वॅकन्सीज वाढायच्या आहेत. आणि इलेक्शन आहे, इलेक्शनच्या वेळेस गव्हर्नमेंट कुठला इश्यू झाला तर त्याच्यावर वर्कआउट करते, त्यामुळे आपणही या संधीचा फायदा घ्यायचा आहे. तर याबद्दल नक्की विचार करा. आपला ही व्हिडिओ शेअर करा, आवडला असेल लाईक करा, लोकांपर्यंत पोहोचा, अवेअरनेस स्प्रेड करा, राईट. मी इथं थांबतो. थँक्यू सो मच गाईज फॉर लिसनिंग मी. थँक्यू सो मच.